चला सामन्याला त्वरित चालू करायचं आहे. श्रावण मला पाणी आहे. श्रावण पाणी आणा. चाकू पडता ठाकूर गाणं सांग मला. रितेश हॅलो चेक चेक. हॅलो चेक. चला दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला साठलेवाडी संघ जो प्रथम क्षेत्ररक्षण करतोय त्याच्या विरोधात असलेला फलंदाजी करणारा संघ वेळास्ते संघ. या दोन संघांमधली दुसरी लढत आपण पाहणार आहोत. त्यावरती एक सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो की मित्रांनो, जर का बॉल गहाळ झाला, फुटला किंबहुना हरवला तर नवीन बॉल दिला जाईल. दोन्ही संघनायकांनी याची दक्षता घ्यायची आहे. सामन्याला होते सुरुवात. पंचांचा इशारा होतोय की सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल स्ट्राइक एंड वरती. रुतेश स्ट्राइक एंड वरती. लॉंग स्टॉप रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा निश्चितपणे पाहायला मिळाला. धावसंख्येचा श्री गणेश 2 या आकड्याने पाहायला मिळाला. सलामीवीरांची जोडी एका बाजूला आपल्याला रुतेश पाहायला मिळतो, त्याच्या साथीला मानव पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती सुभाष. यावेळेस सुंदर झेल. काय होतंय आपल्याला पंचांचा इशारा येणं बाकी असणार आहे. सुंदर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळालं. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये या गोष्टीला जास्तीचं प्राधान्य दिलं जातं. किंबहुना तुम्ही किती चांगली गोलंदाजी करता, किती चांगली फलंदाजी करता, त्यापेक्षा किती चांगलं क्षेत्ररक्षण करता या गोष्टीची सुद्धा दखल घेतली जाते. चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला गेला. धावसंख्या थांबलेली फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, तदनंतर सलगचे 2 चेंडू डॉट स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळाले. जिथे कमबॅक करायचं होतं, ज्या पद्धतीने गोलंदाजी करायची होती आतापर्यंत पाहायला मिळाले जरूर. स्लोअर पद्धतीचा चेंडू. यावेळेस सुद्धा झेल आहे. झेल खाली स्वतः क्षेत्ररक्षक येतोय, परंतु त्याला बॅकअप मिळालाय. फलंदाज होतोय बाप. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जिथे 4 चेंडूचा खेळ संपला. चला जे बाहेर रसिक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात किंबहुना खेळाडू असतील त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे. तिकडे लॉंग स्टॉप रिजन मध्ये जे खेळाडू किंबहुना रसिक प्रेक्षक आहेत, मित्रांनो तुमच्यामुळे ही स्पर्धा आपल्याला खूप महत्त्वाची असते. किंबहुना तुमच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा खूप मोठी पाहायला मिळते. तुम्हाला विनंती करतोय तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे. षटकातील शेवटचा चेंडू ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त 2च धावा पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. यावेळेस मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून व्यासपीठाला सलामी देणारा येतोय हा षटकार. शेवटच्या षटकावरती षटकार आला. एकंदरीत धावफलकावरती धावा या 8 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आम्हाला ओमकारजी पाहायला मिळतात. अगदी चांगलं स्कोरिंगचं काम आमच्या समालोचकाचा कणा. चला जास्तीची मीटिंग घ्यायची नाहीये मित्रांनो. आपल्याला 16 संघ कव्हर करायचे. जास्तीचे सामने आपल्याकडे आहेत. आपण एका दिवसामध्ये ते कव्हर करतोय, त्याच्यामुळे जास्तीचा वेळ दवडवायचा नाहीये. दुसरं षटक समीर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मोर्चावरती समीर आपल्याला पाहायला मिळतोय.
सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा पाहायला मिळाल्या, प्लस एक विकेट सुद्धा पाहायला मिळाली, जिथे ऋतेश बाद झाला. त्याची जागा सांभाळण्यासाठी इनेट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती सेतुल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक एंड वरती आपण मानवला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंड साठी सेतूला पाहतोय. दोन्ही खूप महत्वाचे खेळाडू. गोलंदाजीच्या मोर्चावरती समीरला आपण पाहतोय. पुढचा बॉल मानवसाठी. ओ भन्नाट वेग. चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला गेला. डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. जमिनीलगत विकेट वरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र खेळपट्टी आपल्याला तापलेली पाहायला मिळते. किंबहुना कालच्या दिवसामध्ये वरुण राजा आपल्यावरती नाराज झाला. असं वाटलं होतं की ही स्पर्धा कव्हर होईल की नाही, परंतु ही स्पर्धा आपल्याला सुरुवात देखील झाली. दुसऱ्या सामन्याला सुद्धा आपण प्रारंभ केला. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी. खोलवर टप्प्याचे चेंडू पाहायला मिळतात. अगदी कशा पद्धतीने चेंडू येत आहेत याचा प्रश्नचिन्ह पडलाय मानवला. त्या पद्धतीने फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत नाही आहे. किंबहुना 3 षटकाचा सामना आहे. आपल्याला अतिक्रमण करावीच लागतील. 18 चेंडूमध्ये किमान आपल्याला 30-35 धावा येणं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग स्टॉप रिजन मध्ये हा चेंडू पडला. एक धाव तर पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला गेला. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली आहे. धावसंख्या 2 वधारली. धावफलकावरती धावा 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जिथे चालू सामना साठलेवाडी विपक्षी वेळा असते. मुरुड विभागातून आलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल मानवसाठी. हो, यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू होता, परंतु पंचांचा इशारा आलाय. स्वर्गघोषित चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. नियंत्रण खूप महत्वाचं असतं. आपण ज्यावेळेस मुंबईला जातो, मग मुंबईला जात असताना रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वरती जातो आणि तिथे एक आवाज आपल्याला पाहायला मिळतो की प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती येत आहे. असं दृश्य सहजरित्या आपल्याला पाहायला मिळालं या विकेट वरती. स्वर्गघोषित चेंडू आला. धावसंख्या 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्टेअर केलाय चेंडू, ज्या ठिकाणी मिड विकेट मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव तर घेतली गेली. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक यावेळेस 12 या आकड्यावरती धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. चार चेंडूचा खेळ संपला. पुढचा बॉल स्ट्राईक एंड साठी आपण सेतूला पाहतोय. यावेळेस सुद्धा मोठा फटका. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. फील्ड करतोय, थ्रो करतोय. तद्वर मात्र 2 धावा निश्चितपणे घेतल्या गेल्या, परंतु रिक्स घेतलेली. सहजरित्या धावसंख्या 2 ने वधारली. धावफलक यावेळेस 14 या आकड्यावरती. 14 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जिथे षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी असणार आहे. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. स्ट्राईक एंड वरती आपण सेतूला पाहतोय. सेतूल मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आलाय तो. त्याच्याकडे ती जबाबदारी सोपवली. 3ऱ्या क्रमांकाचे जे खेळाडू असतात ना, ते अगदी आक्रमकतेसाठी जाणले जात आहेत, की संघाचा कणा म्हणून ते जाणले जात आहेत. ओ भन्नाट वेग. पंचांचा इशारा आलाय. षटकाला होते समाप्ती. 12 चेंडूचा खेळ संपला. 12 चेंडूमध्ये अवघ्या 7च्या सरासरीने 14 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. तिसरं आणि अंतिम षटक. चला, तिसरा सामना. एका बाजूला तामनशेत केतन आणि त्याच्या विरोधात बीसीसी वाळी संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की तिसरं षटक संपताच तुम्ही टॉस बॉक्स मध्ये हजर राहिलं पाहिजे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तामनशेत केतन म्हणजेच या रोह्याचा स्टॉयनिस आणि त्याच्या विरोधात बीसीसीआय वाळी संघ. या 2 संघांमधली जगदोजग तिसऱ्या सामन्यासाठी पाहायला मिळेल. तिसरं षटक विश्वेश मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकासाठी विश्वेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं आणि अंतिम षटक. तिसरं षटक म्हटलं ती कोकणी भाषेमध्ये ते हाणामारीचं षटक म्हटलं जातं, की त्या षटकामध्ये
हाणामारी पाहायला मिळेल का? स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला गेला. पंचांकडे अपील, परंतु अतिशय दक्ष पंच, बऱ्याच वर्षाचा अनुभव या पंचांकडे, किंबहुना या रोहा तालुक्यामध्ये क्रिकेट खेळत असताना बराचसा अनुभव घेतला. त्यानंतर अंपायरिंगची भूमिका साकारली आणि अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला दोन्ही पंच पाहायला मिळत आहेत. भास्करजी सातामकर सर असतील आणि लोचनजी भोईर सर असतील. या दोन्ही पंचांचं आपण खूप सारं स्वागत करूया, अभिनंदन करूया. यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू टाकला गेला. एक धाव घेतली. तिसरीचा प्रयत्न होतोय का? दोनच धावा घेतल्या गेल्या. धावसंख्या 2 वाढेल. 16 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा करण्याचा अनुभव या दोन्ही पंचांकडे आपल्याला पाहायला मिळतोय. GT स्पोर्ट या वाहिनीवरती ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. पुढचा बॉल, तिसरा चेंडू. ओ, चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला गेला. नियंत्रण पुन्हा एकदा बिघडलंय. पंचांचा इशारा आलाय. स्वर्घोषित चेंडू. पुन्हा एकदा धावसंख्या 17 या आकड्यावरती. चला, सामन्याला स्पीडअप करायचा आहे. पंचांकडे अतिरिक्त दबाव कोणताही आणवायचा नाहीये. चला, खेळाडूंना एक सूचना असेल की पुढचा बॉल स्ट्राइक साठी आपण मानवला पाहतोय. ओ, यावेळेस सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. काय घडतंय? विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे का? फलंदाज बाद होतोय. मानव मैदानाच्या बाहेर पडतला. इन ॲट क्रमांक 4थ्या क्रमांकावरती. राहुल मैदानाच्या आतमध्ये, राहुल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे शेवटचा षटक चालू आहे. शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडू येणं बाकी आहे. खूप चांगली गोलंदाजी. एक्स्ट्राच्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात, परंतु कमबॅक करायचं होतं. ते कमबॅकही गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. स्लोअर पद्धतीचे चेंडू टाकतोय जरूर, परंतु थोडीशी आपल्याला बोटांवरची जादू पाहायला मिळते. पुढचा बॉल या षटकातील 4था चेंडू. मोठा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक करत नाहीये. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद. लागोपाठचा दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर. इन ॲट क्रमांक 5व्या क्रमांकावरती कैलेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कैलेश मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचा दुसरा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चला, पुन्हा एकदा विनंती करतोय, तामनशेत केतन आणि आलाय का, आणि BCC वाळी संघ, चला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. यावेळी सुद्धा मोठा फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कॅच सुटले, कॅच सुटले. सुंदर गोलंदाजी होते, परंतु त्याला साथ मिळत नाहीये. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली. धावफलक 19, 2 ने वाढली. धावफलक 19 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. ओ, यावेळेस सुंदर चेंडू टाकला होता, परंतु पुन्हा एकदा नियंत्रण बिघडलंय. एक्स्ट्राच्या स्वरूपाच्या धाव आल्या जरूर, परंतु गोलंदाजी खूप महत्वाची पाहायला मिळाली, जिथे स्वर्घोषित चेंडू आलाय. पुन्हा एकदा वाईट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 20 या आकड्यावरती. 20 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पुढचा बॉल, शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पाहायला मिळाल्या. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढेल. धावफलक 22 या आकड्यावरती. 23चं टार्गेट सेट केलंय. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावेची गरज.
चला तिसऱ्या सामन्याचा टॉस विन केला जातोय. एका बाजूला तामनशेत केतन संघ आणि त्याच्या बीसीसी वाळी संघ या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. टॉस वाळी संघ, डिसिजन बॉल फर्स्ट. चला साठलेवाडी संघ आणि वेलास्ते संघ या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. चला वेलास्ते संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. चला वेलास्ते संघ वेलास्ते संघ. चला 12 प्रतिनिधी कंपल्सरी तुम्ही समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे, व्यासपीठाकडे पाठवायचं आहे. वेलास त्याच वेळी मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झाले. तांबडी मुंबई मंडळाच्या अध्यक्ष अनिलजी खांबे सरांचे या ठिकाणी आगमन झाले. सर तुमचंही या स्पर्धेमध्ये खूप सारं स्वागत आणि या सर तुम्ही व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. आज मुंबई म्हटलं ना की कोकण विभागाला मग त्यावरती सगळ्या कोकण विभाग मुंबईमध्ये आपण व्यावसायिकरित्या आपण पाहतोय तिथे कोणी व्यवसाय करण्यासाठी कोणी जॉब करण्यासाठी जातं, परंतु कोकणामध्ये आलं ना की आम्हाला एक ओढ असते ती क्रिकेटची आणि आम्ही क्रिकेट वेडे असल्या कारणाने कदाचित कामावरती सुट्टी काढून एखाद्याने जॉब सोडून सुद्धा मैदानावरती उतरतो आणि त्याच मुंबई मंडळाच्या अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन झालंय. सर तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत. चला स्पीडअप घ्यायचं आहे. वेळास्ते संघ चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, जास्तीचा वेळ दौडवायचा नाही आहे. 2025-26 या हंगामातील या मैदानावरची पहिली स्पर्धा आपण पाहतोय आई काळकाई चषक पर्व दुसरे 2025. अमितजी जिनगर आणि उमेश जिनगर यांनी त्यांची संपूर्ण क्षेत्रपाल टीम यांच्या सौजन्याने सादर केलेली ही क्रिकेटची स्पर्धा. या क्रिकेटचा अनुभव घेताना आपल्याला पाहायला मिळतोय अजून सुद्धा काहीकांचा सराव सुद्धा झालेला नाही आहे, परंतु त्यांना माहिती आहे ज्यावेळेस मैदानामध्ये आपण जातो त्यावेळेस आपल्याला सर्व सराव हा आपोआपच पाहायला मिळतोय. आणि येणाऱ्या 18 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावेची गरज आहे. ज्यावेळेस पहिला सामना झाला 27चं टार्गेट होतं, 27चं टार्गेट असं वाटलं होतं की 18 चेंडूमध्ये सहजरित्या चेस होईल, परंतु ज्यावेळेस शेवटचं षटक आलं शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 9 धावेची गरज होती, परंतु शेवटच्या षटकामध्ये जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अतिशय चांगल्या दाटणीची गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु या सामन्यामध्ये तसे दृश्य पाहायला मिळेल का? हे क्रिकेट आहे, अनिश्चितीचा खेळ. आपण नेहमीच म्हणतो की क्रिकेट राजकारण सरडा या गोष्टी कधी बदलतील याचा काही नियम नसतो. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाही ना तोपर्यंत आपण सांगूही शकत नाही की कुठला संघ बिन होईल. एका बाजूला आपण साठलेवाडी संघ पाहतोय जो प्रथम गोलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना अवघ्या 22 धावा दिल्या आणि 23चं टार्गेट ठेवलंय. आता फलंदाजीसाठी आपण पाहतोय या धावा चेस होतील का? वेळास्ते संघाला आपल्याला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. सलामीवीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. प्रशांत आणि त्याच्या जोडीला विकास पाहायला मिळतो. तर गोलंदाजीच्या मोर्चावरती पहिलं षटक शेड्यूल पाहायला मिळतो.
शेड्यूल आपण पाहतोय सेकंड साठी प्रशांत पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा बॉल सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात परंतु पंचाने या ठिकाणी दंडित केलंय स्वरघोषित चेंडू आलाय स्वरघोषित या धावसंख्येने धावफलकाचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळाला धावसंख्या 1 ने वाढली धावफलक यावेळेस 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला पाहायला मिळतोय पुढचा बॉल स्ट्राइक एंड साठी प्रशांतला आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंड वरती विकासला आपण पाहतोय डॉट आला डॉट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय पुढचा बॉल स्ट्राइक साठी प्रशांत ओ यावेळेस सुंदर चेंडू टाकला गेलाय एक धाव तर घेतली गेली दुसरीचा प्रयत्न आणि यावेळेस फलंदाज रनआउटच्या माध्यमातून होतोय बाद धीरज नायनेकर सर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल या सर आपण कुठे आला असाल तर व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय तू चल मैं आया असंच काहीच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं जिथे तिसऱ्या क्रमांकावरती विनायक आपल्याला पाहायला मिळतोय फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ संपलाय विनायक सेकंड वरती पुढे लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला हॅलो चेक हॅलो 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 चेक डॉट स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय जिथे धावसंख्या थांबलेली फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती पुढचा बॉल स्ट्राइक साठी विनायक यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला एक धाव घेतली गेली दुसरीचा प्रयत्न 2 धावा धावसंख्या 2 ने वाढली 4 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते जिथे पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला अजून सुद्धा 2 चेंडू येणं बाकी असणार आहे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पुढचा बॉल स्ट्राइकला आता विनायक ओ यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय बघतच राहिला परंतु यावेळेस मागची एक्स्ट्री उखडली फलंदाज बाद
पुढची टीम चौथ्या क्रमांकावरती राजू मैदानाच्या आतमध्ये. ह्या विकेटची गळती कुठेतरी तुम्हाला थांबवावी लागेल. तू चल मै आया असं काहीसं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय, जिथे विकेटवरती टिकणं खूप गरजेचं आहे. आपण कमी षटकाचे सामने खेळतो. कमी षटकामध्ये जेवढे तुम्ही डॉट बॉल खेळाल ना तेवढं तुम्ही हॅलो पराजयाच्या छायेमध्ये जाऊ शकता. किंबहुना या कमी षटकाचे षटक हे आक्रमकतेसाठी जाणले जात आहेत. आक्रमणं करावी लागत आहेत. आक्रमणं केल्याने तुम्हाला धावसंख्या खूप महत्त्वाची राहते. किंबहुना या षटकातील सुद्धा अजून शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका पाहायला मिळाला तर चांगलं टार्गेट सुद्धा पाहायला मिळेल. पंचांचा इशारा पुन्हा एकदा स्वर घोषित. चेंडू आलाय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. धावफलक 5 या आकड्यावरती. जिथे चौथ्या क्रमांकावरती राजू आला तो सुद्धा डावखुरे हाताचा फलंदाज आहे. डावखुरे हाताचे फलंदाज हे नेहमी आक्रमकतेसाठी जाणले जात आहेत. आक्रमकतेसाठी जाणले जात आहेत. त्या आक्रमण ती पाहायला मिळतील का हे पाहावं लागेल. पुढचा बॉल. हो, यावेळेस सुंदर चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू. अतिरिक्त हुसळी घेतली. पंचांचा इशारा आला की पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 6 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावा या फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्यायचा आहे. सहा चेंडूचा खेळ संपला. 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 5च धावसंख्या. हॅलो ठीक. पुढचा बॉल स्ट्राइक एंड वरती. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. त्याचा फायदा. 1 धाव घेतली गेली. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 6 या आकड्यावरती. 6 धावसंख्या पाहायला मिळते. दुसरं षटक टाकण्यासाठी ऋतेश मैदानाच्या आतमध्ये. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज आहे. राजू डावखुरे हाताचा फलंदाज. पुढचा बॉल स्ट्राइक साठी राजू आपण पाहतोय. हो, पन्नाट वेग. पुलर लेनचा चेंडू टाकला गेला. सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. डॉट स्वरूपाचा चेंडू. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. सुंदर गोलंदाजी. ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली तदनंतर डॉट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. पुढचा बॉल. या षटकातील तिसरा चेंडू कशा पद्धतीने टाकला जाणार. पुन्हा एकदा पुलर लेनचा चेंडू. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळला गेला. 1 धाव होती. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन करण्यात आलं. धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक यावेळेस 8 या आकड्यावरती. 8 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जिथे येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावेची गरज आहे. 15 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल कशा पद्धतीने पाहायला मिळेल. यावेळी सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फीड करतोय. थ्रो करतोय. तत्वर मात्र 2 धावा घेत असताना फलंदाज बाद.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती पांडुरंग मैदानाच्या आतमध्ये पांडुरंग मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्यायचा, जास्तीचा वेळ आपल्याला होतोय. येणारे ओ यावेळेस मोठा फटका, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 2 ने वधारली. धावफलकावरती धावा 11 या आकड्यावरती. 11 अशी धावसंख्या धावफलकावरती. 8 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. 7 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. षटकातील शेवटचा चेंडू. हो यावेळेस सुद्धा मोठा फटका आहे. सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न. एफर्ट्स खूप चांगले पाहायला मिळाले. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक 13 या आकड्यावरती. पंचांचा इशारा होता की दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. सहा चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. कंपल्सरी चेस. चला स्पीडअप घ्यायचा आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. साठलेवाडी विपक्ष वेळास्ते या 2 संघांमध्ये आपण ही जगदोजहद पाहतो, जिथे येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज आहे. शेवटपर्यंत सामना आपल्याला पहिला पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती पहिला सामना पाहायला मिळाला. दुसराही सामना शेवटच्या चेंडूवरती जाईल, यात मात्र तील शंका नाही आहे. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. शेवटपर्यंत लढावा लागेल, शेवटपर्यंत झुंज द्यावी लागेल. या क्रिकेटच्या मैदानामध्ये हे द्वंद्व युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये जिंकायचं असेल तर 100% देणं खूप महत्त्वाचं आहे. आज आपण क्रिकेटच्या मैदानावरती उतरलोय, आपल्याला 100% देणं खूप महत्त्वाचं असतं. हे संघर्षाचं मैदान आहे. या संघर्षाच्या मैदानामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागतो आणि संघर्ष जोपर्यंत करावा तोपर्यंत, म्हणजेच काय तर आपल्या फोटोला हार लागत नाही ना, तोपर्यंत हार मानायची नाही आहे. बॉलर कोण आहे? सांगितलं ह्याला सांगा. तिसऱ्या षटकासाठी सूरजला प्राचारण करण्यात आलंय. सूरज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आपण पांडुरंग ना विकासला पाहतोय. ओ यावेळेस फुल टॉस पद्धतीचा बॉल. डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न होता, जिथे पॉपिंग क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न असफल ठरला. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. 5 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज आहे. वाईट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या पुन्हा एकदा वाढले. 14 या आकड्यावरती. 14 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. 5 चेंडू 9 धावा. पुढचा बॉल. हो यावेळेस सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला. युआरकर पद्धतीचा चेंडू टाकला गेला. डॉट स्वरूपाचा चेंडू. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. धावा होत्या कुठे असं वाटत होतं की 18 चेंडू मध्ये 23 धावेचं टार्गेट आहे. सहजरित्या चेस होऊ शकतं आणि तेच दृश्य जे पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं तेच दृश्य आपल्याला दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते.
ओ यावेळेस सुद्धा चांगल्या पद्धतीने चेंडू गोल्डन टप्प्यावरती चेंडू आदळतोय, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचतोय. अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी, चेंडू कोणत्या पद्धतीने येतोय आता मात्र प्रश्नचिन्ह पडलंय. येणारे 3 चेंडू सांगून जाणार, जिंकण्यासाठी 9 धावेची गरज आहे. 3 चेंडू सांगून जाणार की कोणता संघ जिंकणार, समोर असलेला साठलेवाडी संघ जिंकणार की वेळास्ते संघ जिंकणार. 3 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, कव्हर मध्ये खेळ आहे, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी, फील्ड करेल, थ्रो करेल. तद्वर मात्र 1 धाव घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न, परंतु यावेळेस दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. न्यू बॅटमन गणेश. विठ्ठलजी घडसी सर, आपण कुठे असाल तर व्यासपीठाकडे यायचं आहे. विठ्ठलजी घडसे सर या सर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल या, आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. विठ्ठलजी घडसे सर. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये काय दाखवून दिले हे आपल्याला नक्की माहिती आहे, परंतु तो फटका येणं खूप गरजेचं आहे. प्रयत्न खूप चांगले राहिले, एलिव्हेशन त्या ठिकाणी तितकंसं मिळालं नाही आहे. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडला, 2 धावा पाहायला मिळाल्या, धावसंख्या 2 वाढली. धावफलक यावेळेस 17 या आकड्यावरती. येणारा 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. कंपल्सरी चेस म्हणजेच काय तर षटकार तुम्हाला मारावाच लागेल. षटकार मारणं खूप गरजेचं असणार आहे. षटकार आला तर आपण सामना जिंकू शकतो, परंतु ते प्रयत्न करावे लागतील. असे बरेच सामने आपण पाहायला मिळाले आपल्याला की शेवटच्या चेंडूवरती 6 धावेची गरज असताना षटकार सुद्धा लगावला, परंतु एका चेंडूमध्ये 1 धाव घर असताना देखील न झालेले सुद्धा आपण पाहिलं. हे क्रिकेट आहे, हे अनिश्चितीचं क्रिकेट. बऱ्याचदा आपण कुठल्या दिशेने वळेल, कुठल्या दिशेने जाईल हे आपण पाहिलं, परंतु हा सामना कुठल्या बाजूने जाईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. येणारा 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. पुढचा बॉल, मोठा फटका, एलिव्हेशन मिळालं नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला, 1 धाव घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि शेवटच्या बॉलवरती फक्त आणि फक्त 2च धावा आल्या. आणि वेळास्ते संघ विन होते. दोन्ही संघाचं या स्पर्धेच्या वतीने खूप सारं स्वागत. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो. प्रथम फलंदाजी करत असताना त्याने 8 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा 1 विकेट त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळाली आणि तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, अर्थात सेतूल ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हकदार. नेक्स्ट मॅच तामनशेत विरुद्ध बीसीसी वाळी. चला बॉल द्यायचे, चला बॉल द्यायचे. तामनशेत संघ विपक्ष बीसीसी वाळी. तिसऱ्या सामन्यासाठी आपण लढत पाहणार आहोत.